हाय हॅलो. तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. सर्वात आधी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 7:15 आणि आम्ही सगळे मस्त छान असे रेडी झालो आहे आणि आम्ही चाललो आहे कुठेतरी फिरायला. तर कुठे जाणार आहे तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघा. तर चला, तर निघालेलो आहे आम्ही बाहेर. आता बघूया, निघालो तर आहे. तर आम्ही आता ऑटो पकडले आहे आणि चाललोय स्टेशनला कांजूरमार्गला. इथे बघा काय चाललंय ते. वरून येईपर्यंत उशीर पण लागेल. तर आता मी तिकीट काढले आणि मग आता आम्ही चाललो खोपोलीला. चला. तर आई आणि गेले हळूहळू चालत पुढे आणि मी तिकीट काढत होते, त्याच्यामुळे मी आता मागून चालले. बाबांनी काढले ना तेव्हा मला बोलले चढवा घे, आता घे घालवायला. आता तर आता आम्ही ट्रेन पकडली आणि चाललोय मुलुंडला. तर आता आपण ट्रेन पकडली आणि चाललोय मुलुंडला. तर आम्ही आलो आहे तर मुलुंड स्टेशनला आणि प्लॅटफॉर्म चेंज करतो आहे. फास्ट ट्रेनला जायचं आहे कारण आम्हाला. तर आता आम्ही आलो आहे मुलुंडला आणि फास्ट ट्रॅकला आलो आहे आणि खोपोलीसाठी ट्रेन आहे 8:06. 8:06ची ट्रेन आहे खोपोली. तर आता आसनगाव लावली आहे तर आम्ही थांबलो आहे. बघूया आता कधी येते ट्रेन. टाईमवर तर आहे पण बघू. तर आता आम्ही ट्रेनची वाट बघतोय आणि आधी आसनगाव येईल, त्यानंतर मग खोपोली येईल. बघूया कधी येते ती. आहे तर टायमावरती, पण बघू. झोप येते नाही झोपणार ट्रेनमध्ये. झोप ना, अजून लय 1-1.5 तास लागणार पोचायला. आराम. यांना नाही झोप येत कधी. ते आमच्या आधी उठलेले असतात, आम्हाला झोप येते. तुला बरं, हे दोघं कॉमन आहे. हे दोन कॉमन लोक आहेत एका फ्रेममध्ये. हे वेगळे, आम्ही वेगळे. मी त्याच्यावर पण उठलेले, लोक उठत नाही की घड्याळ लागत कुठे घड्याळ लावलं की नाही. आणि त्यात मोठा जोक 5:30ला अलाराम होणार होता, 5ला हिच्याच अलारामने उठवलं. मग जागी हिचा वाचतोय आपला. अजिबात डोक्यावर वाचतोय तिचा. लाईट लावली तेव्हा मला जाग आली. मी ऐकलं नाही. एवढा जोरात नाही वाजत तो, जरा स्लो मध्येच वाजतो. ही आली आता आसनगाव ट्रेन आणि ह्याच्या मागे येईल खोपोली. ही खाली आहे म्हणजे नंतर गर्दी नसेल त्याला, पण ती पण खालीच असेल. बघूया आता. आलेली आहे आमची खोपोली ट्रेन. थोडी गर्दी आहे, बघूया. त्या ट्रेनला भरपूर गर्दी होती. आता बदलापूरला ट्रेन खाली झाली आहे. बसायला आम्हाला आधीच भेटलं होतं. तर आता झालेले आहेत 10:05 आणि आम्ही पोचलोय खोपोलीला. आणि चालत आता आम्ही चाललोय गगनगिरी महाराज आश्रमला. तर चला, सगळेजण चालतच आम्ही जातोय आणि इथून जवळ आहे चालत. खोपोली स्टेशनच्या बाहेर चालत जवळ आहे गगनगिरी महाराजांचा आश्रम. तर त्यामुळे आम्ही चालतच निघालो. तरी बघा ही मध्ये नदी लागते. व्ह्यू बघा किती मस्त आहे.
पण इथे आपल्याकडचे लोक कचरा टाकण्यामध्ये एकदम हुशार आहेत. तसंच इथे पण कचरा टाकलेला आहे सगळीकडे. आपल्याकडे असं चांगल्या ठिकाणी कचरा टाकायला लोकांना सांगावं लागत नाही, तर ते येतात आणि टाकतात मस्तपैकी. छान. तर थोडेसे आम्ही कन्फ्यूज झालो. थोडंसं आम्हाला दुसऱ्या रोडने बाहेर आलो, त्याच्यामुळे आम्हाला फिरून जायला लागतं आहे. नाहीतर डायरेक्ट खोपोलीवरून एकदम जवळ आहे. पण आम्ही जरा चुकीच्या ठिकाणावरून बाहेर आलो आणि आता चालतोय सगळेजण चालत चालत येत आहेत. ऊन आहे पण इतकं गरम नाही होत आहे, थंड हवा आहे, त्याच्यामुळे चालले. तर फायनली थोडं चुकलो, पण उलट सुलट फिरून शेवटी बिचारा गुगल मॅपच्या भरोशावर व्यवस्थित आलो आम्ही आश्रमला. बरोबर आलोय. आता थोडं भरकटलो होतो स्टेशनला, पण त्याच्यानंतर आम्हाला मग बरोबर भेटला रस्ता. ते बघा ही नदी आहे, आवाज पण मस्त येतो, खळखळ खळखळ पाण्याचा आवाज. हे बघा फायनली आम्ही पोचलो मस्त आणि बरोबर आलो. हे लोक सगळे गेले आतमध्ये आणि मी व्हिडिओ बनवत होती की आले. फायनली बरोबर आलो मस्तपैकी. छान. चालू ठेव. तर आम्ही आतमध्ये दर्शन वगैरे घेतल्यानंतर आता इथे गुहा दर्शन करण्यासाठी चाललोय वरती डोंगरात. हा आहे भक्त निवास. इथे राहण्याची पण सोय आहे आणि महाप्रसाद सुद्धा आहे. तर आतमध्ये पूर्ण कॅमेऱ्याला बंदी आहे, त्याच्यामुळे मी आतला व्हिडिओ नाही केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जसं हे आश्रम आहे तर तुम्ही इथे येऊन ते बघणं ही वेगळी गोष्ट आहे. मोबाईलमध्ये बघण्यापेक्षा खरंच तुम्ही प्रत्यक्ष या आणि बघा. बऱ्याच जणांनी ऑलरेडी येऊन गेले असतील, पण हे खूप सुंदर परिसर आहे. म्हणजे स्वतः येऊन तुम्ही बघाल, अनुभवाल, तेव्हा तुम्हाला कळेल. कॅमेऱ्यामध्ये इतकं नाही ते कॅप्चर होऊ शकत प्रत्येक गोष्ट, त्याच्यामुळे मी आतमध्ये व्हिडिओ नाही केले ते जास्त. तर इथे मी आता व्हिडिओ करते. आता वरती आम्ही गुफेमध्ये चाललो आहे गुहा दर्शन घ्यायला. तर मे बी तिथे पण बंद असेल मोबाईल नेण्यासाठी किंवा फोटो व्हिडिओ काढण्यासाठी, पण बघूया आपण. एकदम छान वाटते. घरी गेला फोन कर, खाऊ आण. सगळे आणणार. तर आमच्या सरित बाबूचा व्हिडिओ कॉल आलाय आणि सगळ्यांना खाऊ आणायला सांगते. तर इथे या परिसरामध्ये भरपूर माकडं असतात. तर आज इतकी माकडं नाही आहेत, म्हणजे एक पण नाही मला दिसलं अजून. आणि आम्ही बरोबर वेळेवर आलो आहे, कारण की इथे सगळी दत्त जयंती सोहळ्याची पूर्ण तयारी सुरू आहे. सगळीकडे साफसफाई वगैरे सुरू आहे, त्याच्यामुळे आम्ही बरोबर दत्त जयंतीच्या आधी आलो आहे छान दर्शन घ्यायला. आणि आज गर्दी नाही आहे, त्याच्यामुळे मस्त दर्शन होते. तर इथे आहे गौशाला, इथे गाय वगैरे. वा, छान लहान लहान छोटे छोटे फुलं. सगळे छान क्यूट मंडळी इकडे आहेत. छोटी छोटी क्यूट मंडळी आहेत इथे सगळी. आणि हे बघा कसं सगळ्यांबरोबर बोलतात, ह्याला मजा येते सगळ्यांसोबत. तर आता विचार विनिमय चालू आहे की आई वरती चढणार की नाही, की खाली थांबणार आहे.
तर चला. ते चलणार आता बोलते मला आधी सांगितलं नाही बस मध्ये 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 आहे ना मध्ये मध्ये बसवायला? म्हणजे हे आहे हे कसं आहे कठ्ठा असंच कट्टे आहेत पूर्ण वरपर्यंत कुठेही बसू शकतो. हा वरती डोंगरात आहे म्हणूनच विचार ते चला. करतील तुला नाही जमणार तर तू आपली बस बाबा काय सांगितलेलं बघ. नाही बघा असं दगडी एकदम रस्ता आहे, नुसते बायने दगड टोचत आहेत. असा जायला रस्ता आहे डोंगरात वरती गुफाकडे, गुहेकडे. आम्ही फायनली एवढं चढत चढत आलोय फायनली गुहेच्या जवळ. बऱ्यापैकी दम लागलाय कारण की खूप वरती आहे. तर आता शांततेत मस्त गुहेत जातो. ते बघा व्ह्यू बघा. मेन गेट बघा. मेन गेट वरून किती वर आलोय बघा. कुठे आहे ते एंट्रन्स तेच खूप आहे माकडं. कशावर उभा राहिलाय बघ. बापरे. तर इथे आम्हाला मस्तपैकी आम्ही आलो ना नेमकं तेव्हाच माऊलींनी आरती सुरू केली होती आणि छान आम्हाला आरती पण मिळाली गगनगिरी महाराजांची. आणि आता आम्ही परत खाली जायला सुरुवात केली आहे, उतरायला सुरुवात केली. थोडे फोटोज वगैरे काढले आणि आता चाललोय परत खाली. उतार बघा केवढा आहे ते. आपल्या वेंगुर्ल्यावर या असाच उतरा गोया. वेंगुर्ल्यात जाताना गाडी खडेसून खडे उतारतात त्या काय समाधान नाही आणि एसटे चालतात कसे ताव समाधान नाही. बापरे खडी टोकतात आणखी पायात ता एक वेगळा. अरे गाडी येऊ कशी शकणार नाही. इथे ॲक्युप्रेशर आहे पूर्ण डायबेटीसवाल्यांना म्हणजे चांगलं असतं. उतार बघा किती भयंकर आहे. बापरे. स्वतः एक थांबू पण शकत नाही. उतरायला लागलं की गडगडत खाली जायला होते. एवढा उतार आहे, स्ट्रॉंग उतार आहे. तिकडे पण बघा पूर्ण स्ट्रॉंग उतार आहे. आणि हे इथे दगडी लागतात म्हणून थोडं कार्पेट टाकले साईडला. ह्याच्यावरून तरी चालायला ठीक आहे, पण तिकडे भरपूर पाहायला लागतंय. एवढं आम्ही मग अशी चढत आलो आणि आता एवढं उतरतोय. डेंजर आहे बापरे. तसं इथे बसू शकता, बसायला जागा आहे, म्हणजे दमलं तर बसू शकतो. खाली बघा खाली खळण बघा किती आहे. इकडनं कोणी पडलं तर डायरेक्ट घसरत खाली. हे बघा एवढं आम्ही वरनं उतार चढून आलो आणि गुफा जी आहे ती गुहा इथे आहे. एवढं उतरत म्हणजे एवढं चढून गेलो आणि एवढंच उतरत आलो आता आम्ही खाली.
तर आम्ही आलो आता. आईला बिचारायला इथेच बसून गेलो होतो. तर आईला इथेच बसवलं होतं कारण की तिला इतकं वरती ते दगडीमधून आणि चढायला जमलं नसतं आणि जरी गेली असती तरी तिला त्रास झाला असता, दमली असते, म्हणून ती इथेच बसलेली. आम्ही फक्त जाऊन आलो, पण आम्हाला मस्त आरती वगैरे भेटली. आणि हे लोक आता माकडं बघतात आहे, खूप माकडं आहेत म्हणजे. तिने भरपूर बघितली. तिला एवढं दाखवायची गरज नव्हती तसं बघायला गेलं तर. गरज नव्हती तुला दाखवायची तसं बघायला गेलं तर. तिने खूप बघितली आहेत. आम्ही पाटात झुळकू बघतो. आमच्या गावाकडे घोळक्यान येतात, नाही मागील दारा इतकी वांढरे येतात की हकायला तरी हकणत नाही. त्याच्यामुळे आमका माकडा बघूच्या काही नव्हतं. आम्ही नेहमी बघितच असतो. झाली संपली. आम्ही सकाळी आलो तेव्हा जेवणाचे कुपन घेऊन ठेवलेले आणि आता आम्ही जेवायला चाललोय. तर आता आम्ही रिक्षाने चाललोय महडच्या गणपतीला. मगाशी आपण त्या रोडने आलो होतो. हा दुसरा, हा स्टेशनला जातो वाटतं. आता आम्ही चाललोय आपल्या श्री वरदविनायकाच्या दर्शनाला महडला. आणि आलोय आम्ही इथे. ते सगळी दुकानं वगैरे आहेत आणि पुढे मंदिर आहे. हे बघा आम्ही पोचलोय आता मंदिरात. तर आता आमचं मस्त दर्शन झालंय आणि आता आम्ही निघालोय परत जायला. आमचं फोटो सेशन. आणि या लोकांना घाई आहे काय दुकानातून घ्यायचंय, आईला काय माहिती. फायनली घेतो आता काय ते बघूया. काय घ्यायचंय ग? काय घ्यायचंय? जेलीची बाटली. इथे असे छान छान वस्तू आहेत, प्रसाद आहे, खूप काय काय दुकान आहेत. जर तुम्ही आलात तर इकडनं प्रसाद वगैरे काय काय खरेदी करू शकता. छान छान गोष्टी आहेत. सगळ्या मंदिरांच्या इथे अशी बरीचशी दुकानं असतात जिथे काय काय नवीन नवीन वस्तू भेटतात, तर तुम्ही घेऊ शकता. इथे काय लोणची, पापड, सरबत, पीठ वगैरे. ते आम्ही प्रसाद वगैरे घेतो आम्ही इथे. चलो. तर आता आम्ही त्याच रिक्षाने परत जायला निघालो आहे रिटर्न खोपोली स्टेशनला. आणि तिकडनं मग आम्ही ट्रेनने जाऊ पुढे. तर खोपोली स्टेशनवरून या सगळीकडे रिक्षा जातात, ते सगळ्या बोर्डवरती लिहिलेलं आहे. तर तसेच कर्जत ट्रेन लागली आहे. तर आम्हाला ऑटोवाल्यांनी पण सांगितलं की कर्जतपर्यंत जा आणि तिकडनं ट्रेन पकडा दुसरी. तर मग आम्ही आता कर्जतपर्यंत जातो. भरपूर गर्दी आहे, तर मग आम्ही विचार केला की याच्या मागच्या ट्रेनने जाऊया. 4ची परत इकडनं CSMT कर्जत CSMT आहे. तर मग आम्ही आता थांबतो तोपर्यंत आणि त्या ट्रेनने जाऊ, कारण याला भरपूर गर्दी आहे. मस्त ना, मज्जा आली आहे आम्हाला. बाबांना कसं वाटलं? तुम्हाला कसं वाटलं? बरं वाटलं का?
त्यांना सगळं ठीक आहे, जिथे नेणार तिथे ते ठीक आहे. तुला कसं वाटलं? हिला जास्त मजा आली कारण की आम्हाला गणपतीला अजिबात गर्दी नव्हती आणि मस्त दर्शन. म्हणजे भरपूर वेळ मिळाला गणपतीच्या पायाशी. मला खूपच मजा वाटली. आम्हाला जिथे गर्दी नाही भेटत तिथे सगळीकडे आम्हाला मजा येते, जिथे गर्दी असते तिथे आम्हाला अजिबात मजा येत नाही. माझा आरामशीर दर्शन. हवा तसा बघायला मिळाला. मनसोक्त अगदी डोळे भरून बघितलं. आरामशीर दर्शनाला मजा येते आणि घाईघाईच्या दर्शनामध्ये मजा येत नाही. तर आता आम्ही कर्जतला आहोत आणि वाट बघतोय ट्रेनची कधी येते CSMT ट्रेन. म्हणजे ही एकतर आली आहे पण याला भरपूर गर्दी आहे, म्हणून आम्ही ही ट्रेन सोडली आणि आम्ही जाणार आहे मागच्या ट्रेननी. तर थांबलोय, बघूया आता कधी येते नंतरची ट्रेन आणि मग ट्रेन पकडणार डायरेक्ट घरी. तर आता आली आहे फायनली 4ची CSMT फास्ट आणि ही पण मुलुंडलाच थांबणार आहे. तर आता मला मुलुंडवरून परत चेंज करावी लागेल, पण आम्ही बसलो आहे त्या ट्रेनमध्ये. आणि जी आम्ही खोपोली ट्रेनने आलो होतो कर्जतला ती आत्ता गेली परत खोपोलीला आणि ती परत खोपोलीवरून डायरेक्ट CSMT बनून निघेल. पण त्याला गर्दी असते म्हणून आम्हाला ऑटोवाल्यांनी पण सांगितलं होतं की तुम्ही डायरेक्ट कर्जतला जा आणि कर्जतवरून ट्रेन पकडा एखादी. तर आता आम्ही जी ट्रेन पकडली एकदम खाली आहे. आता आम्हाला कर्जतवरून CSMT फास्ट ट्रेन भेटली आहे आणि ही ट्रेन एकदम खाली आहे. मस्त आम्हाला बसायला जागा पण भेटली आहे आणि बाबा जाऊन तिकडे बसले आहेत, भरपूर जागा आहे म्हणून. आणि आम्ही तिघीजणी इकडे बसलो, आई समोर बसली आहे. बरं झालं थांबलो म्हणून, निदान खाली ट्रेन तरी भेटली. तर थांबलो म्हणून बरं झालं, नाही तर पहिल्याच ट्रेनने गेलो असतो तर खूप गर्दी होती, मग बरं बसायला जागा नाही भेटली असती. त्यापेक्षा चांगलं आहे की ह्या ट्रेनने चाललो आहे तर मस्त जागा वगैरे व्यवस्थित भेटले आणि आता आरामशीर मस्त मुलुंडला जायचं आहे. मस्त आम्ही झोपून जाणार आहे आता, कारण की दमायला पण झालं आहे ना, आराम करत करत जायचं. चला. तर फायनली ट्रेन आमची सुटलेली आहे कर्जत स्टेशनवरून आणि आता जाईल डायरेक्ट आम्ही मुलुंडला उतरू. तिकडनं मग ट्रेन चेंज करू आणि मग स्लो ट्रेनने जाऊ कांजूरमार्गला. तरी पण इकडनं पण लेटच सोडली, 10 मिनटं. 4ची ट्रेन होती आणि 4:10 वाजता सुटली आहे. पण ठीक आहे, नशिबात आहे सुटली तरी ॲटलिस्ट. बघूया आता. आता मी काही जास्त व्हिडिओ करणार नाही, आरामशीर झोपत झोपत जाणार आहे मस्तपैकी, कारण की दमायला झालं एवढं फिरून फिरून. मला वाटतं आता ही ट्रेन मला वाटतं आता ही 4ला सुटली आहे. 5:30 6पर्यंत कदाचित आम्ही पोहोचू कांजूरमार्गला. बघूया आता किती टाईमवर जाते, किती लेट काय आहे ते. तर हल्ली मी ना 2-3 वेळेला कल्याण डोंबिवली साईडला गेली होती. तर एक गोष्ट मी नोटीस केली की जेव्हापासून मुंब्र्याचा जो ॲक्सिडेंट झाला आहे, जूनमध्ये जो ॲक्सिडेंट झाला होता मुंब्र्याला, काही लोक ट्रेनमधून खाली पडले होते, तर तेव्हापासून मुंब्र्याला फास्ट ट्रॅकवरती ट्रेन थोड्या स्लो चालवल्या जातात, कारण की तो शार्प टर्न असल्यामुळे तिथे थोड्या ट्रेन स्लो चालवल्या जातात. तर मला हे कळत नाही आहे की हे सगळं नंतर करण्यापेक्षा हे लोक आधीच का लक्ष देत नाही प्रत्येक गोष्टीकडे. आणि दुसरी गोष्ट ही पण आहे की मग ज्या वेळेला जे घडायचं आहे ते तर कसं नाही कसं घडणारच आहे. तर ठीक आहे, पण मी हे नोटीस केलं. तर आम्ही उतरलो मुलुंड स्टेशनला आणि आता मुलुंडवरून आम्ही स्लो ट्रेन पकडणार आहोत कांजूरमार्गला जायला. तर लावली तर आहे एक ट्रेन, बघूया कधी येते ती. तर आली आहे फायनली CSMT स्लो ट्रेन. चला आम्ही जातो या ट्रेनमधून कांजूरमार्गला. तर आता आम्ही आलो आहे फायनली कांजूरमार्ग स्टेशनवरती आणि आता आम्ही ऑटोने जाऊ, ऑटो किंवा बस काय मिळेल त्याने जाऊ घरी लवकर लवकर.
तर आता आम्ही आलो घरी जस्ट आणि चहा घेतलाय मस्त गरमागरम प्यायला आणि आता आम्ही चहा पितोय. तर हे 2 ब्लाऊज आहेत ते आता मला ओव्हरलॉक करायचे आहेत आणि याला हुक पण लावायचे होते. तर मम्मीने हे हुक लावायचं आणि हातशिलाईचं वगैरे काम केलंय तिचं आणि मी आता हे ओव्हरलॉक करून घेते. तर हे मी आता ओव्हरलॉक करून घेतले दोन्ही पण ब्लाऊज आणि आता हे काम माझं झालंय आणि आता बघायचं आहे जेवणाचं. तर हे बघा आज जेवणाला मी बनवली अंडा बिर्याणी आणि मस्त सगळ्यांनी घेतलंय जेवायला. तर म्हटलं काहीतरी एकच करूया बाहेरून येऊन म्हणून एकच अंडा बिर्याणी बनवली आणि आता आम्ही सगळे जेवून घेतो. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.